मित्रांनो, फिजिक्स शिका मराठीत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी रसाळ हार्दिक स्वागत करतो। आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व फिजिक्सचे कन्सेप्ट एकदम सोप्या आणि मराठीमध्ये आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला मानस आहे। तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल अशी अपेक्षा आहे। आपले व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घालवता आपण ऑसिलेशन मधला नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी घेऊन आलोय बघा। एक्सेलरेशन, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM बाय यूजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM। हा पॉइंट तुम्हाला 3 मार्कला विचारला जातो की समजा एखादा पार्टिकल लिनियर SHM मध्ये असेल तर त्या पार्टिकलचं एक्सेलरेशन किती, त्या पार्टिकलची वेलोसिटी किती, त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती। पण हे काढत असताना तुम्हाला कशाचा वापर करायचा आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM, बरोबर। आणि याच्या संदर्भातला व्हिडिओ आपण याच्या अगोदरच YouTube वरती आपण टाकलेला आहे, तुम्हाला तो त्या ठिकाणी पाहायला मिळेल। जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असेल तर नक्की तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ पाहिला की तुम्हाला हा कन्सेप्ट वाटतोय तो अवघड, परंतु तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हा एकदम सोपा होणार आहे। चला लक्ष द्या। आता या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे आपल्याकडे तो आहे एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल, बरोबर। मग आता आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे का, माहिती आहे, d²x/dt² प्लस ω² × x इज इक्वल टू 0। दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM, बरोबर। आता फक्त काय करायचं बघा, हे प्लस ω² x आहे, ते काय होणार आहे, प्लसचं उजव्या बाजूला गेल्यानंतर मायनस, बरोबर का। मग आपण काय लिहू शकतो, d²x/dt² इज इक्वल टू मायनस ω² × x। आता आपल्याला इथं माहिती आहे की या ठिकाणी हा जो x आहे तो काय आहे, डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंटचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय असतो, वेलोसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट दॅट इज वेलोसिटी। आणि वेलोसिटीचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय असतो, एक्सेलरेशन। एक्सेलरेशन इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी। पण तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह हा एक्सेलरेशन असतो। पहिला डेरिव्हेटिव्ह काय असतो, वेलोसिटी, आणि परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळतं, एक्सेलरेशन। म्हणजे d²x/dt² हेच काय असणार आहे, एक्सेलरेशन। काय असणार आहे, एक्सेलरेशन। मग d²x/dt² ला आपण काय मानलं, एक्सेलरेशन, आणि हे मायनस ω² × x हे काय असणार आहे, पहिलं इक्वेशन। या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल। कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जास्त कष्ट न घेता फक्त डिफरन्शियल इक्वेशन दिलं असेल तर डायरेक्ट पार्टिकलचं एक्सेलरेशन भेटतं, बरोबर। हा पहिला पॉइंट आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, वेलोसिटी। आता एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला की तुम्हाला मिळणार आहे वेलोसिटी। काय मिळणार आहे, वेलोसिटी। आणि वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला की काय मिळतं, एक्सेलरेशन। काय मिळतं, एक्सेलरेशन। पण याच्या उलट विचार करा की जसं की सपोज तुम्ही x चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर 1 मिळतो विथ रिस्पेक्ट टू x असेल तर, बरोबर का। पण x चं इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू dx तर काय मिळतं, x मिळतो, बरोबर। तसं sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, cos x, आणि cos x चं इंटिग्रेशन काय असतं, sin x। म्हणजे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांना अपोजिट कन्सेप्ट आहेत। मग या ठिकाणी तुम्ही डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला, वेलोसिटी मिळालं, मग वेलोसिटीचं इंटिग्रेशन घेतलं तर काय मिळणार, डिस्प्लेसमेंट। म्हणजे डिस्प्लेसमेंट काढायला तुम्हाला काय काढावं लागेल, वेलोसिटी। सिमिलरली एक्सेलरेशन काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, बरोबर, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी दॅट इज वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह एक्सेलरेशन। मग एक्सेलरेशनचे इंटिग्रेशन काय येणार, वेलोसिटी। म्हणजे आता तुमच्याकडे काय आहे, एक्सेलरेशन। तुम्ही जर याचे इंटिग्रेशन घेऊ शकला तर तुम्हाला काय मिळणार आहे, वेलोसिटी। फक्त इथे डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येत नाही, म्हणून आपण या ठिकाणी बघा दुसरा पॉइंट लिहिलाय, वेलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM, बरोबर। आपल्याकडे माहिती काय, डेफिनेशन ऑफ एक्सेलरेशन काय लिहू शकतो आपण, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस ω² × x, कारण एक्सेलरेशन ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं इक्वेशन 1 वरून, बरोबर। मग रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी दॅट इज एक्सेलरेशन इज इक्वल टू काय आलं, मायनस ω² × x। आता फक्त लक्षात घ्या, या ठिकाणी काय केली, ऍडजस्टमेंट केली। हा जो dv आहे तो न्यूमरेटरला लिहिलाय आणि हा जो dt आहे तो डिनॉमिनेटरला लिहिलाय। फक्त काय केले आपण, हा जो dx आहे तो अंशामध्ये आणलाय, मग अंशामध्ये नुसतं आणून चालेल का, नाही, तो छेदामध्ये पण आणायला पाहिजे, बरोबर। मग आता या ठिकाणी हा जो पूर्ण फॅक्टर आहे तो काय आहे, dx/dt, म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ
डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, वेलॉसिटी, बरोबर. मग याला काय लिहिलं तुम्ही, वेलॉसिटी व्ही, बरोबर. हा डीव्ही आपण आहे असं ठेवलाय आणि हा डीएक्स कुठे, छेदातल्या छेदात, तो कुठे जाणार, उजव्या बाजूला अंशामध्ये. मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स ला ते काय होणार, मल्टिप्लाय. असं का केलं, तर व्हेलॉसिटीचं मला काय घ्यायचंय, इंटिग्रेशन. मग या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू काय आणायचं होतं मला, डीव्ही, म्हणून मी या ठिकाणी आणलं. आणि दुसरी गोष्ट, डिस्प्लेसमेंट हे पण व्हेरिएबल आहे, व्हेलॉसिटी व्हेरिएबल आहे, डिस्प्लेसमेंट पण व्हेरिएबल आहे. मग हे जे व्हेरिएबल आहे तर त्या ठिकाणी त्याला इंटिग्रेट केलं पाहिजे. मग विथ रिस्पेक्ट टू काय पाहिजे आपल्याला, डीएक्स, म्हणून या ठिकाणी डीएक्स आणलं, इकडे डीएक्स आणलं, ऍडजस्टमेंट करून व्ही डीव्ही मिळालं, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स डीएक्स मिळालं. आता तुम्ही काय करू शकता बघा, व्ही व्हेरिएबल आहे, डिस्प्लेसमेंट व्हेरिएबल आहे, हे व्हेरिएबल आहे, याला इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू डीव्ही करू शकता आणि एक्स ला इंटिग्रेट करू शकता विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. इंटिग्रेटिंग अबो इक्वेशन, याचं इंटिग्रेशन घेतलं, याचं इंटिग्रेशन घेतलं, बरोबर. इंटिग्रेशन व्ही डीव्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आता या ठिकाणी बघा, याची पॉवर असते 1, बरोबर आहे का. मग पॉवर जर 1 असेल तर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू डीएक्स काय इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. मग इथं व्ही ची पॉवर किती, 1, 1 मध्ये 1 मिळवला, बरोबर, काय मिळालं, व्ही स्क्वेअर, आणि आलेली पॉवर 1 प्लस 1 2 छेदामध्ये लिहिली, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय मिळालं, व्ही स्क्वेअर बाय 2. सिमिलरली आता हा मायनस ओमेगा स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, बरोबर. इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं, फक्त एक्स, पण एक्स ची पॉवर किती, 1. मग एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, विथ रिस्पेक्ट टू डीएक्स एक्स रेस टू 2/2 प्लस काय येतं, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी, काय येतं, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. म्हणजे काय मिळालं, व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. आता या सी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, त्यासाठी वापरावे लागतात बाउंड्री कंडिशन. बाउंड्री कंडिशन म्हणजे काय, लिमिट. बाउंड्री कंडिशन म्हणजे काय, लिमिट, एक तर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जर आपण इथं सिंपल पेंडुलम घेतला तर पेंडुलमची ही काय झाली, मीन पोझिशन. मीन पोझिशनला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय आहे, 0. जर डिस्प्लेसमेंट 0 असेल, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतो, वेलॉसिटी. मग डिस्प्लेसमेंट 0, 0चा डेरिव्हेटिव्ह पण काय आला, 0. मग जर डिस्प्लेसमेंट 0 टाकलं तर वेलॉसिटी 0 येईल, म्हणजे सी पण काय येणार, 0 येणार. म्हणजे हे इनव्हॅलिड झालं, काहीतरी कॉन्स्टंट मिळेल ना, म्हणजे तो काढण्यासाठी तुम्हाला दुसरा पर्याय शोधावा लागेल. मग मीन पोझिशन सोडून दुसरी कंडिशन कोणती, अप्पर लिमिट, दॅट इज एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलनं काय कव्हर केले, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकलला म्हणतात अँप्लिट्यूड. काय म्हणतात, अँप्लिट्यूड. म्हणजे डिस्प्लेसमेंट हे 0 आपण नाही घेऊ शकत, पण डिस्प्लेसमेंट हे तुम्ही मॅक्झिमम घेऊ शकता, ते आहे अँप्लिट्यूड. फक्त काय असतं, समजा टुवर्ड्स राईट घेतलं तर पॉझिटिव्ह प्लस ए आणि मायनस ए या बाजूला असेल लेफ्टला, बरोबर आहे का. मग एक्सची व्हॅल्यू काय घेतली, प्लस मायनस ए. मग आता या ठिकाणी वेलॉसिटी म्हणजे काय, डीएक्स अपॉन डीटी, बरोबर का. मग एक्सची व्हॅल्यू टाकली प्लस ए किंवा मायनस ए, पण ए काय आहे, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड काय असते, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. म्हणजे डिस्प्लेसमेंट प्लस मायनस ए टाकलं तर वेलॉसिटी काय होणार, 0. बट कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी जो आहे तो 0 होत नाही. म्हणजे आपल्याला हे जे इक्वेशन 2 आहे ते कसं मिळणार बघा, व्ही स्क्वेअर बाय 2 आहे, मग व्ही ची व्हॅल्यू काय टाकणार, 0. मग 0 स्क्वेअर बाय 2 इथं लिहिले आपण, 0 स्क्वेअर बाय 2 मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू, म्हणजे एक्सचा काय व्हॅल्यू, प्लस ए किंवा मायनस ए. मग त्याचा स्क्वेअर काय होणार, ए स्क्वेअर, प्लस एचा पण स्क्वेअर ए स्क्वेअर येणार, आणि मायनस एचा पण काय येणार, ए स्क्वेअर अपॉन तो आहेच, आणि प्लस काय सी. आता काय करा, 0 स्क्वेअर बाय 2 म्हणजे काय आलं, 0. म्हणजे हा फॅक्टर 0 झाला, हे मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर काय होणार, प्लस. म्हणजे इथं काय राहिलं, सी, आणि इकडच्या बाजूला काय आलं, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. म्हणजे सी ची व्हॅल्यू किती आली, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2, बरोबर. आता ही कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू पुन्हा इक्वेशन 2 मध्ये या ठिकाणी टाकायची. म्हणजे काय मिळेल, व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. सी म्हणजेच काय, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. हे इक्वेशन 2 आपण इथं लिहिले. आता त्या ठिकाणी काय करायचं बघा, इथं ओमेगा स्क्वेअर बाय 2 आहे, इथं ओमेगा स्क्वेअर बाय 2 आहे, हे आपण कॉमन घेतलं इथं, बरोबर आहे का. आता ही व्हॅल्यू काय राहिली, प्लस ए स्क्वेअर, ती आधी लिहिली, आणि इथं काय राहिले, मायनस एक्स स्क्वेअर, ते नंतर लिहिले, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. डाव्या बाजूला काय आहे, व्ही स्क्वेअर बाय 2, ते आपण या ठिकाणी लिहिले. आता हा जो 2 आहे तो कुठे, उजव्या बाजूला छेदात, हा कुठे जाणार, अंशात. या 2 ला 2 काय होणार, कॅन्सल. काय मिळेल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे,
आपल्याला पाहिजे व्हेलॉसिटी, बरोबर आहे का? मग व्ही स्क्वेअरचं आपल्याला व्ही घ्यावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. इकडं स्क्वेअर रूट घेतला, इकडं स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, व्ही आला. इकडं स्क्वेअर रूट घेतल्यामुळे काय होते? याचं स्क्वेअर रूट सेपरेट, याचं स्क्वेअर रूट सेपरेट, स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होणार? कॅन्सल होणार, ओमेगा राहील. आणि इथं याला स्क्वेअर जाणार नाही कारण इथं मायनस आहे. आपल्याला व्हेलॉसिटी काय मिळेल पार्टिकलची? व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इक्वेशन 3. आता जसं डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन काय आहे? डिस्प्लेसमेंट. आपल्याकडे व्हेलॉसिटी आहे का? आहे. इक्वेशन 3 मध्ये आपण काढली. त्याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? डिस्प्लेसमेंट. बघा, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, बरोबर, हे आपल्याला काढायचंय बाय डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी डेफिनेशन काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, दॅट इज व्ही इज इक्वल टू dx अपॉन dt. आता हा जो dt आहे तो डायरेक्ट आपण या बाजूला घेऊ शकतो, बरोबर आहे का? मग ओमेगा इंटू काय येणार? dt. आता हे dx आहे आणि या ठिकाणी x हे काय व्हेरिएबल आहे? डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर आहे का? हे डिस्प्लेसमेंटचा फंक्शन हे डाव्या बाजूला घेतलं आणि dt हे उजव्या बाजूला घेतलं तर आपल्याला काय मिळेल? तर dx अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. फक्त मी लिहिताना हे काय लिहिले? 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि हा dx इथं लिहिलाय. आणि हा dt डाव्या बाजूला छेदात आहे, तो कुठं जाणार? अंशामध्ये ओमेगाला काय होणार? मल्टिप्लाय. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, हे विथ रिस्पेक्ट टू dx इंटिग्रेट करता येईल आणि हे विथ रिस्पेक्ट टू dt आपल्याला इंटिग्रेट करता येईल. मग इथं लिहिले इंटिग्रेटिंग अबोव इक्वेशन. मग याचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि याचं इंटिग्रेशन घ्यायचं. हा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. इथं लिहिले इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. हा फॉर्म्युला स्टँडर्ड आहे आणि इकडच्या बाजूला ओमेगा कॉन्स्टंट आहे. मग इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं का? फक्त dt राहिलं, बरोबर. इंटिग्रेशन dt ची व्हॅल्यू काय असते? t. मग याचं इंटिग्रेशन काय आलं? t आणि t इंटू ओमेगा म्हणजे ओमेगा t आणि प्लस अल्फा का लिहिले? इकडच्या बाजूला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असणार, पलीकडच्या बाजूला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असणार. दोघांची प्लस मायनस व्हॅल्यू जी काही येईल ती पण काय असणार? कॉन्स्टंट. मग दोघांचा मिळून एकच कॉन्स्टंट या बाजूला लिहिलाय. याचं इंटिग्रेशन काय आलं? साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, बरोबर. याचं इंटिग्रेशन आणि या ओमेगा डीटीचं इंटिग्रेशन काय आलं? ओमेगा टी प्लस अल्फा. आता साइन इनवर्स जो आहे तो डाव्या बाजूला आहे, ज्यावेळेला तो उजव्या बाजूला जाईल त्यावेळेला काय होणार? साइन. काय होणार? साइन. मग डाव्या बाजूला काय राहिलं? हा एक्स अपॉन ए आहे असा इज इक्वल टू साइन इनवर्स काय झालं? साइन. आणि हा पूर्ण काय होणार आहे? अँगल, दॅट इज फेज अँगल ओमेगा टी प्लस अल्फा. आता हा ए काय आहे? अँप्लिट्यूड आहे. आपल्याला काढायचंय काय? डिस्प्लेसमेंट. तो तिथं ठेवून चालणार नाही, म्हणून आपण हा ए काय केलाय? अंशामध्ये घेतलाय. कुठे घेतलाय? अंशामध्ये, उजव्या बाजूला. कारण हा डाव्या बाजूला कुठे? छेदात. म्हणजे डिस्प्लेसमेंट एक्स काय मिळेल? ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. इक्वेशन नंबर 4. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम च्या आधारे आपण ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढलं. ऍक्सेलरेशन आपल्याला काय मिळालं? मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. दुसरं व्हेलॉसिटी काय मिळालं? व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि तिसरं डिस्प्लेसमेंट काय मिळालं? एक्स इज इक्वल टू ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. बाळांनो लक्षात घ्या, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ज्या वेळेला एखादा पार्टिकल लिनियर एसएचएम मध्ये असतो त्यावेळेला ही 4 इक्वेशन त्या ठिकाणी तो सॅटिस्फाय करत असतो. म्हणजे काय? पार्टिकल वरती असणारा फोर्स हा काय असतो? F इज इक्वल टू मायनस के एक्स. पार्टिकलचं ऍक्सेलरेशन काय असतं? मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असते? v इज इक्वल टू ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असतं? x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. या 4 इक्वेशन वरती इथून पुढचा संपूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थितपणे हा व्हिडिओ पहा. काही अडचण असेल तर नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या सर्व समस्यांचं समाधान करण्याचं आपलं ध्येय आहे, आपलं मानस आहे. लक्षात घ्या, आपले व्हिडिओ 100% मराठीमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आहेत. तुम्ही जरूर नक्की त्याचा विचार करा. आणि चॅनल जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा.